लातूरमध्ये जरांगे यांचं जंगी स्वागत करण्यात आले। लातूरच्या मुख्य मार्गावरून जरांगे समर्थकांची भव्य रॅली काढण्यात आली। यावेळी स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करून शांतता रॅलीला सुरुवात झाली। यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलन उभं केलंय। जरांगे सध्या मराठवाड्यात समाज बांधवांशी संवाद साधतायत, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा हल्ला चढवलाय। त्यांनी फडणवीस यांच्यावर मोठा आरोप केलाय। फडणवीसांमुळे मराठा समाजातील गोरगरिबांचं नुकसान होतंय, तर फडणवीस भुजबळांना बळ देतायत। फडणवीसांनी भुजबळांना मंत्रिपद यासाठीच दिलं आहे का, असा सवाल जरांगेंनी उपस्थित केलाय। तर शंभूराज देसाईंशी बोलणं झालं असता त्यांनी सगळे सोयरेंबाबत अंमलबजावणी होईल असं सांगितलंय, असंही जरांगे यांनी म्हटलं। ते आता बोलते ना, आम्ही समजून सांगितलंय त्यांना खरं काय ती। तुम्ही काय करताय फडणवीस साहेब हे सांगितलंय मी त्यांना, की तुम्ही नेरेटिव्ह भरून काढायच्या नादात म्हणजे खुन्नसीनं वागल्यासारखा तुम्ही समाजाशी जनतेशी राज्यातल्या वागताय हे त्यांना आठवण करून दिली। फक्त तुम्ही सांगितलं होतं सरकार येण्याच्या अगोदर, तुमचं सरकार येण्याच्या अगोदर सांगितलं होतं की धनगर बांधवांना पहिल्याच कॅबिनेटमध्ये आरक्षण दे। 10 वर्ष उलटून गेले, नाही दिलं, म्हणजे ही फसवणूक आहे। तुम्ही 10% ओबीसीचे नेते मोठे करता, 90% गोरगरीब ओबीसीचं वाटलं होतं। असंच तुम्ही मराठ्यांनाही सांगितलं होतं, मराठ्यांचंही तसंच तुम्ही केलं। 10% मराठ्यांचे लोक सुधरिता तुम्ही नेते, परंतु 90% गोरगरीब मराठ्यांचं वाटलं होतं। हे मी त्यांना समजून सांगितलं। छगन भुजबळ तुमच्या सत्तेत येतो, तुम्ही त्याला मंत्रिपद देता आणि त्याचा गैरवापर तो आमच्या मराठ्यांच्या विरोधात करतोय, त्याच्यामुळे तुम्हाला फटका बसायला लागला। हो, शंभूराज देसाई साहेबांची काल बोलणं झालं, रात्री बोलणं झालं आज, की ते करतायत। आमचे गॅजेटसाठी पूर्ण तयारी आहे। आम्ही गॅजेट आणतोय, सातारा संस्थांचं आणतोय, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आणतोय आणि सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणीविषयी करतोय। मी रात्री त्यांना सांगितलं, काल रात्री सांगितलं आणि आज रात्री सुद्धा सांगितलं की आमच्या व्याख्याप्रमाणे आम्हाला पाहिजे ती टिकवायची जबाबदारी पण सरकारची आहे, कारण सरकार आम्ही नाही आहे। तुम्ही फसवणूक होईल असं होता कामा नये। आणि त्यांनी सांगितलंय आम्ही जे आहे ते कायद्यात टिकणारं देणार आहेत तुम्हाला, त्याची काळजी करू नका। त्यामुळे आम्ही शंभूराज देसाई साहेबांवरती विश्वास ठेवलेला आहे 100%। चूक झाली तरी मी समाजाच्या बाजूने, ती सोडून देऊ, परत दुसरं सुरू करूच, बंद नाही। समाजासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढतो, शेवटचा मराठ्यांचा माणूस। ओबीसी आरक्षण घालूच तर मी गप्प बसत नाही ना। मग जरी आता यांनी गैरसमज पसरायला सुरुवात केली सगळ्या स्वरांच्या बाबत, ते किती बाऱ्या बदलले, ते नाही का बदलले? धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बद्दल पहिल्या कॅबिनेटमध्ये देऊ म्हणले, आणखीन दिलं नाही, बदललेच ना। आम्ही आमच्या 29 तारखेच्या मूळ मागणीवर येतो, सरसकट मराठ्यांना ओबीसीत घ्या, सरसकट मराठ्यांना कोणी प्रमाण, हे बदल नाही ना, नवीन मागणी नाही, पहिल्या दिवसापासूनची मागणी गॅजेटची पहिल्या दिवसापासून। त्यात काय एवढं?